डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने शेळफाटा येथे झालेल्या अपघातात वडगाव न्यायालयातील महिला लिपिक वैशाली अजित पोळ वय 40 राहणार मराठा कॉलनी कसबा बावडा ह्या जागीच ठार झाल्या। हा अपघात बुधवारी सायंकाळी 6:45 वाजता घडला। अपघातानंतर डंपर चालक फरार झाला। घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, वैशाली पोळ गेल्या 2-3 वर्षांपासून वडगाव न्यायालयात लिपिक पदावर काम करत होत्या। दररोज त्या कसबा बावडा ते पेठ वडगाव न्यायालयात आपल्या दुचाकीवरून जातात आणि परत सायंकाळी घरी येतात। बुधवारी ही पोळ ह्या वडगाव न्यायालयातून सायंकाळी 6च्या सुमारास आपल्या गाडीवरून घरी येण्यासाठी निघाल्या। 6:40च्या सुमारास शेळफाटा येथील कसबा बावडाच्या दिशेने येत असताना याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने पोळ यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। यात पोळ या रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने डोके फुटून त्या जागीच ठार झाल्या। अपघातानंतर डंपर चालक डंपर घेऊन शेळच्या दिशेने वेगाने पसार झाला। या अपघातानंतर शेळफाटा येथील टपऱ्या बंद झाल्या आणि अपघातस्थळी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती। शिरोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। पोळ यांच्या पश्चात पती, 2 मुले असा परिवार आहे। अपघाताची वार्ता समजताच वडगाव न्यायालयातील पोळ यांचे सहकारी CPR रुग्णालयात दाखल झाले होते। या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी करत आहे।